जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्राच्या इतिहासात पराक्रम, ध्येय आणि शौर्याची परंपरा निर्माण करणाऱ्या महान योद्ध्यांपैकी एक म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. आज आपण पाहणार आहोत त्यांचे समाधीस्थळ, जिथे स्वराज्याच्या या वीर पुरुषाने आपला अखेरचा श्वास घेतला. छत्रपती राजाराम महाराज जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव होते आणि महाराजांच्या निधनानंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी राजाराम महाराजांवर आली. राजाराम महाराजांनी सतत मोगलाविरुद्ध लढा देत स्वराज्य टिकवले. त्यांच्या कारकिर्दीत अनेक किल्ल्यावरून युद्धे झाली आणि मराठ्यांनी आपली ताकद संपूर्ण हिंदुस्थानात दाखवून दिली. त्यांचे नेतृत्व, ध्येय आणि कणखरपणाही प्रेरणादायी ठरले. राजाराम महाराजांनी 1700 साली 30व्या वर्षी आपले प्राण त्यागले. त्यांची समाधी आजही सिंहगड येथे आहे. हे स्थळ इतिहासप्रेमी, पर्यटक आणि मराठा साम्राज्याच्या भक्तीसाठी तीर्थक्षेत्र समान मानले जाते. स्वराज्याच्या या पराक्रमी योद्ध्यांनी 30 वर्षाच्या आयुष्यात ज्या पद्धतीने मराठ्यांचा झेंडा अभिमानाने फडकत ठेवला, ती प्रेरणा आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते. छत्रपती राजाराम महाराजांची समाधी म्हणजे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर स्वराज्याच्या शौर्याची जिवंत साक्ष आहे.